नमस्कार. फायनली सत्याचा ॲक्सिडेंट हा झाला नसून हा ॲक्सिडेंट घडवण्यात आला आहे. हे सत्य आता घरातल्या सगळ्यांसमोर उघड झालेलं असतं. त्यानंतर मीरा म्हणत असते, बाबा या सगळ्या मागे या बाईसाहेब आणि हा पंकज आहे, हे तर तुम्हाला आता कळून चुकलंच आहे. तर माझी इच्छा अशी आहे, आता तरी तुम्ही नरमपणा न घेता अगदी डोक्याने काम करत या दोघांना थेट पोलिसात द्या. त्यावर सत्याला आता गळ घालत असते निरुपा, की सत्या सत्या मी चुकले, मला माफ कर, तुझी आई आहे मी. त्यावर मात्र मीरा म्हणत असते, ए निरुपा, चल लांब हो, माझ्या नवऱ्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू नकोस. तू आतापर्यंत त्यांना लाडी गोडी लावण्याचा जो काही प्रयत्न केलायस ना, त्यामध्ये तू चांगलीच आता माती खाल्लेली आहेस. त्यामुळे तुला यावेळेला अजिबातच माफी मिळणार नाही. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट निरुपा सत्याकडे एकदम अवघ्या नजरेने पाहत असते आणि म्हणत असते, सत्या आता तूच काय तो मला निर्णय दे. त्यावर सत्या म्हणत असतो, आई खरं तर मला पटत नाहीये हे सगळं तू आणि या फुसक्याने केलंय. पण खरंच या फुसक्याच्या डोक्यात कधी काय सांगता येत नाही. पण आई जर हे तू केलं असशील तर खरंच मला तुझ्याकडे पाहावं सुद्धा वाटत नाहीये. हे वाक्य ऐकल्यावर सुधाकर म्हणत असतात, बघ निरुपा, शेवटी तू स्वतःच्या कर्माची माती करून घेतलीस. सांगितलं होतं तुला, इथे संधी भेटली आहे, चांगलं वाग. पण तू कधी चांगलं वागशील हे काय मला कळत नाही. आणि अशातच आपण पाहतोय सुधाकर म्हणत असतात, मीरा तुझी इच्छा आहे ना या निरुपा आणि पंकजला थेट पोलिसात देण्याची. त्यावर मीरा म्हणत असते, हो बाबा, प्लीज या दोघांना पोलिसात द्या, म्हणजे माझ्या मनाला शांती लाभेल. हे वाक्य ऐकल्यावर सुधाकर म्हणत असतात, अगदी बरोबर बोलतेस तू, मलाही आता या दोघांना पोलिसात दिल्याशिवाय काय चैन पडणार नाही. अशातच आता निरुपा जोर जोरात रडण्याचं नाटक करू लागते. ए मीरा, हे मीरा, असं नको ना करू ग. अगं मी तुझ्या आईसारखी आहे आणि या वयामध्ये जर तू मला पोलिसात दिलंस तर काय अवस्था होईल माझी. अरे 4 लोक कसे पाहतील माझ्याकडे. पोलीस मला वेळेवर जेवण सुद्धा देणार नाहीत. त्यावर मात्र आता निरुपाला थेट मीरा म्हणत असते, हे सगळं आधी सुचलं नाही का. माझ्या नवऱ्याला त्या गाडी मार्फत उडवताना हा विचार मनात आला नाही. त्यांना कदाचित काही झालं असतं तर आज माझा नवरा व्यवस्थित आहे, देवाचे आभार मानावे लागतील. पण शेवटी तुम्ही त्यांना मारण्याचा प्रयत्न केलाच होता ना, त्यासाठी तुम्हाला तुरुंगात जाऊन या सगळ्याचं प्रायश्चित्त करावंच लागेल. हे ऐकल्यावर मात्र आता निरुपाला कळून चुकलेलं असतं. आता काहीही केलं तरीही मीरा काही केल्या कोणाचंच ऐकणार नाही. त्यासाठी निरुपा आता या सगळ्या प्रकरणातून सुटण्यासाठी डोकं लढवत असते. अशातच आता निरुपाने एक युक्ती शोधून काढलेली असते. ती लगेचच आता सुधाकरच्या जवळ जाते आणि म्हणत असते, अहो असं काय करताय, मी तुमची लग्नाची बायको आहे ना, मग थोडं तरी तुमचं माझ्यावर प्रेम असेलच ना, मग त्यासाठी तरी मला निदान माफ करा ना. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट सुधाकर म्हणत असतात, थँक्यू निरुपा, शेवटी तू मला जाणीव करून दिलीस की तू माझ्या लग्नाची बायको आहेस. आणि तू माझ्या लग्नाची बायको असतानाही माझ्या सुनेच्या मुलावर जो काही प्राणघातक हल्ला केलास त्यासाठी मी तुला माफ करू असं तुला वाटतंय. पण आता तूच दिलेल्या आयडियामुळे तुझ्या समोरच तुझी कशी फसगत करतो ती बघ. असं बोलून सुधाकर यांनी आता निरुपाला मागे लकटलेलं असतं आणि मीराकडे येत ते म्हणत असतात, चल मीरा. त्यावर मीरा म्हणत असते, बाबा यावेळी कुणीकडे. त्यावर निरुपाला आता आपण चांगलाच धडा शिकवायचा आहे असं सुधाकर म्हणत थेट मीराचा हात धरत तिला घराबाहेर घेऊन जातात. निरुपा आणि पंकज विचार करत असतात की बाप असं नेमकं काय करणार आहे. आणि अशातच आता मीरा अर्ध्या वाटेत म्हणत असते, अहो बाबा, नेमकं आपण कुठे चाललो आहोत, पोलीस स्टेशनमध्ये का. त्यावर लगेचच आता सुधाकर म्हणत असतात, नाही, आत्ता आपण पोलीस स्टेशनात नाही चाललोय, आत्ता आपण चाललोय सत्यजितच्या खऱ्या आईला आणण्यासाठी. हे वाक्य ऐकल्यावर मात्र मीराला खूप बरं वाटतं. मीरा म्हणत असते, बाबा खरंच अगदी मनापासून बोलताय तुम्ही. त्यावर लगेचच आता सुधाकर म्हणत असतो, हो मीरा,
मी अगदी मनापासून बोलतोय. तू आज फक्त बघ, तुझ्या समोर तुझ्या सासूला नाही उभं केलं तर नावाचा सुधाकर नाही मी. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता मीरा मनातल्या मनात खूप खुश झालेली असते आणि अशातच आता थेट ती सुधाकर बरोबर चालत असते आणि मग सुधाकर मीरा एका वस्तीमध्ये शिरतात. इकडे आपण पाहतोय आता निरूपा पंकजला म्हणत असते, अय पंकज, काहीतरी विचार कर, नाहीतर आपल्यावर महासंकट यायचं, नाहीतर तुरुंगातच तर जावं लागणार आहे. त्यावर पंकज म्हणत असतो, मम्मा, खरं तर अशा वेळी मला काही सुचतं का? हा विचार तू करायला हवा, कारण तुला तर माहितीये, ज्या वेळेला भीतीदायक वातावरण असतं माझं डोकं ब्लॉक होऊन जातं, मी विचारच करू शकत नाही. डोकं फिरलेल्या निरूपाने लगेचच पंकजच्या सटकन कानाखाली दिलेली असते आणि असं म्हटलेलं असतं, तुला आतापर्यंत बबड्या बबड्या म्हणूनही काही कामाचा राहिलेला नाहीयेस तू. चल, चालता हो माझ्या घरातून. त्यावर लगेचच आता आजी म्हणत असते, निरूपा, स्वतःला काय खूप शहाणी समजतेस का? आ, बोल बोल बोल. त्यावर लगेचच निरूपा म्हणत असते, काय झालंय सासूबाई? त्यावर आजी म्हणत असते, तुझ्या लाडक्या बबड्याला या ठिकाणाहून तू पळायला भाग पाडतेस, म्हणजे पोलिसांची कारवाई त्याच्यावर होऊ नये म्हणून. त्यावर लगेचच आता निरूपा म्हणत असते, सासूबाई, खरं तर तसं काही नाहीये. आणि अशातच आता आजी म्हणत असते, पण काळजी करू नकोस, मी तुम्हा दोघांना या घरातून कुठेही जाऊ देणार नाही जोपर्यंत सुधा आणि मीरा इथं येत नाहीत पोलिसांना घेऊन. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता गोंधळलेली निरूपा स्वतःशी बोलत असते, ही म्हातारी पण ना उगाच माझ्या राशीला पेटलेली आहे. आता या सगळ्या प्रकरणातून कसं बाहेर पडायचं याचा विचार निरूपा करत असते. इकडे आपण पाहतोय वस्तीमध्ये शिरलेल्या सुधाकर आणि मीरा अमुक तमुक नावाच्या बाईला शोधत असतात. शेवटी ती बाई सापडते. सुधाकर थेट म्हणत असतात, चल नीलावती, आता तरी तुला माझ्याबरोबर हक्काच्या घरी यावंच लागेल. हे वाक्य ऐकल्यावर नीलावती म्हणत असते, नाही, मी नाही येणार तिकडे जिकडे ती निरूपा असेल. त्यावर मात्र आता सुधाकर म्हणत असतात, मी तुला काय म्हटलं, तुझ्या हक्काच्या घरी तुला यावंच लागेल. त्यावर लगेचच आता नीलावती म्हणत असते, मलाही तेच म्हणायचं आहे, ज्या ठिकाणी निरूपा असेल त्या ठिकाणी मी नाही येऊ शकत. त्यावर मीरा म्हणत असते, नका काळजी करू तुम्ही, निरूपाला त्या ठिकाणाहून हलवायची सगळी तयारी करून आलोय मी. हे वाक्य ऐकल्यावर मात्र नीलावतीला नेमकं कळत नसतं की या मीराला काय म्हणायचं आहे. आणि अशातच आपण पाहतोय आता मीरा निरूपाच्या नवऱ्याला म्हणजे सुधाकरला म्हणत असते, बाबा, सांगा तुम्ही यांना नेमकं काय सगळं आहे ते. मग सुधाकर सांकेतिक भाषेमध्ये त्या बाईला नीलावतीला सगळं काही सांगतात आणि मग नीलावती म्हणत असते, खरंच खरंच असं सगळं घडत आहे. त्यावर लगेचच मीरा आणि सुधाकर मान डोलवतात. अशातच आता नीलावती म्हणत असते, चला तर मग, मी तर यायला तयारच आहे. त्या निरूपाने आतापर्यंत माझी जी काही जागा हडपून ठेवली होती ना, ती आता रिक्त झाली असेल तर त्या ठिकाणची जागा भरण्यासाठी मला यावंच लागेल. आणि मग निरूपाच्या जागेवर रिक्त जागी फिक्स होण्यासाठी ही नीलावती या दोघांच्या बरोबर आलेली असते. इकडे आपण पाहतोय दाराची बेल वाजल्यावर आजी लगेचच दार उघडते. समोर सुधाकरला पाहते. आजी म्हणत असते, काय सुधा, कुठे आहे मीरा? त्यावर लगेचच आता मीरा मागून पुढे येते आणि म्हणत असते, आजी, नुसते मी नाही तर आई सुद्धा आल्यात. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता आजी म्हणत असते, तिला तर यावंच लागणार आहे, कारण आता आपण निरूपाला धक्के मारून घरातून बाहेर काढल्यावर या घरात प्रमुखपदी आपण नीलावतीलाच बसवणार आहोत. तेवढं आपण पाहतोय पाठीमागे दडपून बसलेली निरूपा स्वतःशी बोलत असते, आली आली माझ्या राशीवर उड्या मारण्यासाठी ही नीलावती. किती वेळा सुधाकरांना सांगितलंय, माझा आणि तिचा बरोबर करण्याचा प्रयत्न करू नका. शेवटी आता सुधाकर म्हणत असतात, चल निरूपा, आता तुझी बॅग भर आणि चालती हो इथून. त्यावर लगेचच मीरा म्हणत असते, बाबा, या बाईला तुम्ही असेच सोडणार आहात का? त्यावर निरूपाला कसं सोडायचं असं सुधाकरांनी विचारल्यावर मीरा म्हणत असते, बाबा, या बाईला पोलिसात द्या. या बाईने जे काही केलंय ना त्याची शिक्षा या बाईला झालीच पाहिजे. त्यावर लगेचच आता निरूपा म्हणत असते, अगं ए मीरा, काय चालवलेस तू? एक तर माझी हक्काची जागा दुसऱ्या कोणाला तरी दिलीस आणि परत मला पोलिसात देतेस. अगं थोडी तरी जिरबी दाखव माझ्यावर. त्यावर मात्र मीरा म्हणत असते, नाही, अजिबात नाही.
तुम्ही तरी माझ्यावर दया माया काही दाखवली होती का? जर तुम्ही दाखवू शकत नाही तर मी का दाखवू? मी तर तुमच्यापेक्षा लहान असूनही तुमच्यासारखं वागत नाहीये. अशातच आपण पाहतोय मीरा स्वतःशी बोलत असते. आता तर या निरूपाला तिची जागा लवकरात लवकर कळणारच आहे. अशातच आपण पाहतोय मीराने सुधाकरच्या समोरच निरूपाचा हात धरलेला असतो आणि साटकन तिला खेचलेलं असतं. सुधाकर लगेचच म्हणत असतात, मीरा जरा जोरात आणखी, बघतेस ना? त्यावर मीराने म्हटलं असतं, बाबा काळजी करू नका, या निरूपाला असंच खेचलं पाहिजे. आणि पुन्हा एकदा निरूपाला सुधाकरने खेचलेलं असतं आणि मग निरूपा जाऊन समोरच्या कठड्यावर आदळते. निरूपा म्हणत असते, तुम्हा लोकांना काय वाटतंय? तुम्ही लोक मला या घरातून बाहेर काढाल आणि मग त्यानंतर माझी या घरात काडीचीही किंमत राहणार नाही. पण तसं नाहीये. मी माझा हक्क मिळवून घेण्यासाठी थेट पोलिसात जाईन. आणि एकदा का ही नीलावती पोलिसात गेली त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते, नीलावती तुम्ही नाही, नीलावती माझी सासू माझी आई, तुम्ही निरूपा. त्यावर लगेचच आता निरूपा म्हणत असते, हो चुकून बोलले मी नीलावती. यापुढे जर ही निरूपा जर तुमच्याशी लढेल तर अशी लढेल की तुम्हा लोकांना चांगलीच तुमची जागा दाखवून देईल. त्यावर मात्र आता मीरा म्हणत असते, जे काही करायचं आहे ना ते करा, आम्हाला तुमच्या धमक्यांची भीती वाटत नाहीये. हे वाक्य आता सडेतोडपणे म्हटल्यामुळे या नीरावतीच्या समोरच असलेल्या मीराला निरूपा म्हणत असते, बघ एक गोष्ट लक्षात ठेव, पैसा पैसा रोजच करतो व्यक्ती, पण पैसा त्याच माणसाकडे टिकतो जो त्याला बरोबर सांभाळून ठेवतो. हे वाक्य ऐकल्यावर आता निरूपा म्हणत असते, या वाक्यांनी माझ्यावर काही फरक पडत नाही. मी एकदा ठरवलं की ठरवलं, यापुढे या घरामध्ये माझं राज्य नसेल तर मी सत्येकाला हळवून टाकीन. अशातच आता सुधाकर म्हणत असतात, निरूपा बास झाला तुझा, यापुढे एक शब्दही बोललीस ना तर आडवी तिडवी करून तुडवून काढीन तुला. आणि अशातच आता सगळ्यांसमोर एक एक फटका देत कायमचं सगळं रिक्त करत पोलिसांना बोलवत मीराच्या सासऱ्यांनी निरूपा आणि पंकजला पोलिसात दिलेलं असतं. पोलिसही या पंकजला पकडताना म्हणत असतात, अरे हा माकड पुन्हा आपल्या ताब्यात आला, हा आपलं डोकं खाणार. त्यावर लगेचच आता कॉन्स्टेबल म्हणत असतात, इन्स्पेक्टर साहेब नका काळजी करू तुम्ही, आपल्या त्या जेलच्या बाहेर एक कठडा आहे, त्या कठड्याला मोठा साखळदंड आहे, तिथेच याला बांधून ठेवतो 24 तास, मग जाऊन याला अक्कल येईल. त्यावर पंकज म्हणत असतो, नको नको यार नको, 25 तास जर तुम्ही मला बांधणार, मी 25 मिनिटात येडा होई ना. हे वाक्य ऐकल्यावर मात्र नेमकं काय बोलावं हे आता 100% त्या इन्स्पेक्टरांना कळत नसतं. आणि मग इन्स्पेक्टर म्हणत असतात, कॉन्स्टेबल आत्ताच्या आत्ता त्याला बर्फाच्या लादीवर झोपवा आणि काला बलवून. त्यावर लगेचच आता पंकज म्हणत असतो, अहो बलवून नाही बडवून म्हणायचंय का तुम्हाला? त्यावर लगेचच आता इन्स्पेक्टर म्हणत असतात, माझी नक्कल करतोस? ए कॉन्स्टेबल फटकाव याला. आणि मग कॉन्स्टेबल पंकजला थेट बर्फाच्या लादीवर झोपवून त्याच्या पाठीवर चपाचप चपाचप बर्फाचे तुकडे मारतो आणि पंकज ललायला लागतो. इकडे आपण पाहतोय आता नीलावती म्हणत असते, मीरा खरंच तुझे मानावे तितके आभार कमी आहेत. आज जर या घरामध्ये मी पाय ठेवू शकले आहे तर ते फक्त तुझ्यामुळे. कारण या घरात जो आनंद मला मिळतो ना, तो आनंद मला आजपर्यंत कुठेच लाभला नाही. पण या सुधाकरांनीही माझ्यावर कधी कोणतीच जबरदस्ती केली नाही, मला कधी उलटून नाही बोलले. पण आज एक खरं सत्य मी तुम्हा सगळ्यांसमोर उघड करणार आहे, ते म्हणजे मी सुधाकर यांची पहिली बायको आहे. पण निरूपाने माझ्या नवऱ्याच्या मनात नको ते भरून आणि काहीतरी कारणास्तव मला लांब राहावं लागलं. हे वाक्य ऐकल्यावर मीरा म्हणत असते, आई खरं तर मला हे जाणून घ्यायचं आहे की तुमचा यामधला मुलगा कोण आहे. हे वाक्य ऐकल्यावर लगेचच आता नीलावती म्हणत असते, कोण असणार? सत्यजित सर्वात मोठा आहे, तोच माझा मुलगा. हे वाक्य ऐकल्यावर सत्यजित एकदम गैरवरतो. तो म्हणत असतो, काय आई आई मी तुझा मुलगा आहे? त्यावर लगेचच आता नीलावती म्हणत असते, हो बाळा मी तुझी आई आहे. आणि अशातच आता मागचा पुढचा विचार न करता सत्यजितला नीलावतीने मिठी मारलेली असते. सत्य म्हणत असतो, खरंच या निरूपाने आतापर्यंत मला वेड करून ठेवलं होतं.
असं काहीसं चित्र निर्माण केलं होतं, ज्या आधारावर मीच तिला माझी आई मानत होतो. पण आज या माझ्या बायकोमुळे मला कळून चुकलं की ती माझी आई नाही, तर ती फक्त माझा फायदा घेते, मला त्रास देण्यासाठी. पण माझी खरी आई माझ्या समोर उभी आहे. आणि अशातच आता सत्यजित सुधाकरांना म्हणत असतो, बाप बाप मला तुझी देखील माफी मागायची आहे. मी तुला किती काय बोललो, पण तू एकदाही माझं वाईट वाटून घेतलं नाहीस. त्यावर लगेचच आता सुधाकर म्हणत असतात, हे बघ सत्या, एक गोष्ट लक्षात ठेव, चुकला असशील तू, पण चुकीच्या कारणांसाठी नाही. त्यामुळे तुझ्यावर का चिडू मी. अशातच आता सत्या म्हणत असतो, बाप किती समजूतदार आहेस तू, मानलं यार तुला, तुझ्यासारखा बाप लाभला, खरंच भाग्य समजतो मी माझं. हे वाक्य ऐकल्यावर सुधाकर म्हणत असतात, एक गोष्ट लक्षात ठेव, नेहमी नेहमी चांगलं करत जा, चांगलंच होईल तुझ्या बरोबर. आणि अशातच आपण पाहतोय मागचा पुढचा विचार न करता आता मीराने सुधाकरांना असं म्हटलेलं असतं की बाबा, यापुढे कोणताही प्रॉब्लेम आला तर आपण घरातले मिळून सगळ्यांनी एकत्र तो सॉल्व्ह करायचा आणि त्यावर कोणता तोडगा काढायचा हे आपण ठरवायचं. त्यावर लगेचच आपण पाहतोय आता रिया पुढे येते आणि म्हणत असते, मीरा बहिणी, अगदी बरोबर बोललीस तू, तुझं म्हणणं पटलंय मला, तू बोलशील तसंच होणार. त्यासाठी मला काहीही करावं लागलं तरी मी करायला तयार आहे, कारण तुला तर माहिती आहे मी तुझी सावली आहे. त्यावर मीरा म्हणत असते, यात प्रश्नच नाहीये. आणि अशातच आपण पाहतोय मागचा पुढचा विचार न करता निरूपाला समोरच्या व्यक्तीने असं म्हटलेलं असतं, आता तुझे 12 वाजले. मित्रांनो, काय वाटतं तुम्हाला, येत्या काळामध्ये आपल्याला या मालिकेत काय नवीन पाहायला मिळू शकतं? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. तुझ्यासाठीच आहे ती. तुझ्यासाठीच आहे.